शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. वट सावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं संभाजी भिडे म्हणालेत. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. वारकरी आणि धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, रायगडावर सुवर्णसिंहासन करायचं आहे, कुत्र्याला लांबचं ऐकायला येतं, वटवगळाला येतं, गोमाता, भारतमाता, वेदमाता यासारख्या 7 मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत आहे. या व्रताची पथ्य आहेत, असंही संभाजी भिडे म्हणाले. संभाजी भिडे यांनी पुण्यातल्या JM रोडवरील जंगली महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पालखी पुण्यात दाखल झाल्यानंतर भिडे गुरुजी थोड्याच वेळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणार आहेत. वारीत सहभागी होण्यासाठी भिडे गुरुजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतात आणि वारीमध्ये सहभागी होतात. संभाजी भिडे यांच्यासोबत वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात दाखल झालेत. यावेळी संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना संबोधित केलं. तेव्हा वटपौर्णिमेनिमित्त त्यांनी हे विधान केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.